नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITI ॲडमिशन 2024मध्ये थर्ड राऊंड बाबत बोलणार आहोत. तर तिसरी लिस्ट जी आहे ती किती वाजता लागणार आहे ते या व्हिडिओमध्ये बघू, आणि लिस्ट आपण मोबाईलवर कशाप्रकारे बघू शकता ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि शेवटी आपण चौथा राऊंड जो आहे तो कोणत्या दिनांकाला असणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि सगळ्याच नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतात. तर मित्रांनो, तिसरी प्रवेश फेरी बाबत वेळापत्रक जर बघितलं तर यामध्ये 9 ऑगस्ट म्हणजे आज इथे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे तुम्हाला SMS सुद्धा येतात. त्याचबरोबर तुम्ही डायरेक्ट तुमच्या लॉग इनला जाऊन बघू शकता की तुम्हाला कोणत्या प्रकारे कोणता ITI मिळालेला आहे. तर साधारण 3 वाजल्यापासून सगळ्यांना सदर अपडेट येत जाणार आहेत. तर 3 ते 5 मध्ये तुम्हाला प्रत्यक्ष ITIला सुद्धा चिकटवली जाते आणि तुम्हाला SMS द्वारे सुद्धा समजणार आहे की कोणता ITI त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि 10 ऑगस्टपासून तुम्हाला म्हणजेच उद्यापासून 14 ऑगस्टपर्यंत ॲडमिशनसाठी प्रत्यक्ष ITIला जाऊन भेट द्यायची. आता या फेरीमध्ये जर तुम्हाला प्रवेश मिळाला, पहिल्या 5 म्हणजे पहिले 5 जे ऑप्शन भरले होते त्याच्यापैकी एखादा जरी तुम्हाला मिळाला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे पहिले 5 जे तुम्ही टाकलेले असतात त्यामधला एखादा जरी लागला तरी तो घ्यायचा आहे. आणि पुढच्या फेरीसाठी जर तुम्हाला नको असतील किंवा 6 ते 100 मधून लागलेला असेल तर तुम्हाला चौथ्या प्रवेश फेरीमध्ये जाता येईल 6 ते 100 मधून. आणि पहिल्या 5 मध्ये जर लागला असेल तर तुम्हाला डायरेक्ट चौथ्या फेरीमध्ये न जाता शेवटच्या फेरीमध्ये जाता येणार आहे. त्यामुळे सध्या ॲडमिशनसाठी 9 ऑगस्टला राऊंड लागणार आहे. आणि चौथी फेरी कधी आहे तर 20 ऑगस्ट म्हणजे जवळजवळ 10 दिवसांनी ही राऊंड असणार आहे. चौथा राऊंड हा ओपन राऊंड असतो, त्यामुळे त्याबद्दल सुद्धा डिटेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इथे तुम्ही तुमचा जो नंबर आहे तो कसा लागला हे बघण्यासाठी तुम्ही वेबसाईटवर जायचं आहे. मोबाईल व्हर्जन दाखवत आहे तर या ठिकाणी ॲडमिशनची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मोबाईलमध्ये तुमच्या अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे 3 लाईन दिसतील. यामध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टॅबला जाऊन रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनला जायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसतो. इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, हा कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर या ठिकाणी क्लिक करा. आणि नवीन कॅन्डिडेट जर असतील तर जर अद्याप फॉर्म चालू आहेत ज्यांना अर्ज भरायचे असतील त्यांनी या ठिकाणी जायचं आहे. तर इथे डिटेल टाकून घेऊ. आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो कॅन्डिडेट ॲडमिशन प्रोसेस स्टेटस दिसतो आहे तो अशा प्रकारे दिसतो आहे. तर तुम्ही सगळ्या जर प्रोसेस पूर्ण केल्या असतील तर इथे ग्रीन येणार आहे. तर तुम्हाला इथे परत 3 लाईनवर जावा. 3 लाईनवर इथे ॲडमिशन ॲक्टिव्हिटी म्हणजे होम, डाउनलोड, फ्री रिसिप्ट, सर्च ITI आणि ॲडमिशन ॲक्टिव्हिटी यामध्ये जायचं आहे. इथे खाली क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर या टॅबला जायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा कोणत्या ITI नंबर लागलेला आहे हे तुम्हाला साधारण 3 नंतर चेक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की कोणत्या ITIला तुम्हाला नंबर लागला. आता जर चेक केला तर इथे तुम्हाला एनेबल्ड आहे सध्या अलॉटमेंट, त्यामुळे 3 नंतर या प्रोसेस तुम्हाला दिसणार आहेत. तर ॲडमिशन कुठे लागले तर ह्याच अलॉटमेंट लेटरला तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे 3 वाजल्यानंतर 2 ते 3 वाजल्यानंतर तुम्हाला या अपडेट येत जातील. तर ज्या विद्यार्थ्यांना या तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा जर नंबर लागणार असेल तर चौथा राऊंड आहे तो 20 ऑगस्टला आहे. चौथा राऊंड जो आहे 20 ऑगस्टला आहे. तुम्हाला त्या ठिकाणी विकल्प आणि प्राधान्य सादर करणे उद्यापासूनच सुरू होणार आहे. जर या तिसऱ्या राऊंडमध्ये जर ज्यांचा नंबर लागला नसेल त्यांना 20 ऑगस्टसाठी थांबायचं आहे. तर चौथा राऊंडसाठी विकल्प म्हणजे नवीन जर विकल्प जे आहेत ते तुम्हाला भरता येतील कधीपासून तर उद्यापासून. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि थँक्यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक.